नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा इम्पॅक्ट उद्या आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला सगळ्यात पहिले बोलूया रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीवर 2 अपडेट आले आहे. तर चला सगळ्यात पहिले बघूया हा अपडेट. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, चंद कृष्णा केजरीवाल जे रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडचे होल टाईम डायरेक्टर आणि प्रमोटर आहे, यांनीच रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडचे 22,800 इक्विटी शेअर 27.40 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे. आणि यानंतर चंद कृष्णा केजरीवाल यांची रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 25.85%. चला आता बोलूया दुसऱ्या या अपडेटबद्दल. तर मित्रांनो, रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रमोटर कृष्णा केजरीवाल यांनी रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडचे 17,600 इक्विटी शेअर 21.28 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे. आणि या खरेदीनंतर कृष्णा केजरीवाल यांची रेमसन इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 24.06%. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपन्यावर 2 अपडेट आले आहे. तर चला पहिल्या अपडेटबद्दल बोलूया. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला अडानी पॉवर लिमिटेडच्या होलिओन सबसिडरी कंपनी मिर्झापूर थर्मल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 425 कोटी रुपये. आणि हा ऑर्डर या कंपनीला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया पॉवरमेकच्या या दुसऱ्या अपडेटबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 972.135 कोटी रुपये. आणि हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू जवळपास 1400 कोटी रुपये आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, राईट्स लिमिटेडवर सुद्धा 2 अपडेट आले आहे. तर चला पहिल्या या अपडेटबद्दल थोडं जाणून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडला या कंपनीकडून 155.50 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि हा ऑर्डर राईट्स लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडच्या दुसऱ्या अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, राईट्स लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे ऑइल इंडिया लिमिटेडकडून 157.25 कोटी रुपयांचा. आणि हा ऑर्डर राईट्स लिमिटेडला 36 महिने म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे मित्रांनो, राईट्स लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू 300 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल सेक्युअर ₹162.59 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम इरकॉन इंटरनॅशनल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 162.59 कोटी रुपये. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन SSNR जॉईंट व्हेंचर बॅक्स ₹873 करोड ऑर्डर फॉर RVNL रेल टनल प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला SSNR
प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये रेल विकास निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 873 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाला आहे रेल्वे टनल्सच्या कन्स्ट्रक्शनसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडची हिस्सेदारी आहे 70% आणि उरलेली SSNR प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी आहे 30%. आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BSE लिमिटेडने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी BSE लिमिटेडने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल जेव्हा पण BSE लिमिटेड बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल. बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेडला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सकडून 189.16 कोटी रुपयांचा PLI इन्सेंटिव्ह मिळाला आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो, डीमार्टवर आज लेटेस्ट अपडेट आला आहे. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने पंजाबमध्ये, कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असे टोटल 3 स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, आता डीमार्ट म्हणजे ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 415. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातच्या खावडा येथे 480.1 मेगावॅटचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स सुरू केला. आणि मित्रांनो, या नंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 14,217.9 मेगावॅट. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 2 मेजर कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून, ज्याची व्हॅल्यू आहे 62,700 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.